आजचा विषय आहे भावना. आता भावना हा फार मोठा विषय आहे, सखोल विषय आहे आणि त्याच्याबद्दल चर्चा करणं जरा कठीण आहे. पण मी प्रयत्न करणार आहे, की छोट्याशा एक 20-25 मिनिटात तुम्हाला त्याची माहिती द्यायची आणि त्याचं महत्त्व समजवायचं. तर आपण भावनांमध्ये पार्ट 1 मध्ये काय बोलणार आहोत? तर भावना म्हणजे काय? ह्याच्याबद्दल पहिल्यांदा बघणार आहोत. त्याचं महत्त्व काय? भावनांचा इफेक्ट काय होतो देहावर? आणि भावना आणि स्पिरिच्युअलिटी. तर माझ्या मते स्पिरिच्युअलिटी काय आहे याच्याबद्दल थोडासा आपण संदर्भ करूया. तर भावना आणि स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक भाग. तर त्याच्यात आध्यात्मिक भाग काय आहे आणि कसं आहे त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करू. भावना म्हणजे काय? भावना हा एक नैसर्गिक देहाचा रिस्पॉन्स आहे. तो देहाला काहीही भलं वाईट, आवडीचं ना आवडीचं, चांगलं त्रासदायक असं कुठलंही स्टिम्युलस असलं तर आपल्याला त्या भावना उद्भवतात. मग चांगलं असलं तर सुख मिळतं, वाईट असलं तर दुःख मिळतं किंवा राग येतो वगैरे वगैरे. भावना ज्या आहेत आपल्या त्या सगळ्यांना आपले आपले वेगळे वेगळे लेवल्स आहेत. एक व्यक्तीला कमीत कमी भावनाचं प्रदर्शन होतं किंवा दुसऱ्याला एकदम भरपूर होतं आणि ते आपल्या पॅशन, इन्स्टिंक्ट, एबिलिटी अँड पर्सनॅलिटीवर बेस्ड आहेत. आजपर्यंत तरी भावनांना मापू शकण्यासारखं सायंटिफिक बेसिस अजून कुठेही जगात नाहीये. आपल्या रिस्पॉन्सेसवरनच, आपल्या प्रतिक्रियेवरनच आपल्याला लक्षात येतं की त्यांची भावनांची इंटेन्सिटी किती आहे. आता ह्याच्यात गोंधळ आहे थोडा. मला जर का कोणीतरी काहीतरी बोलला आणि मी रागारागाने एकदम चेव झालो, चेहरा वाकडा केला, मारामारी केली, म्हणजे लोकांना कळतं की अरे रागावलेला आहे. पण असाही राग आहे बऱ्याच व्यक्तींमध्ये जो ते चेहऱ्यावर नुसतं थोडस असं दाखवतात पण आतमधनं ज्वालामुखी झालेला असतो, पण हिंमत होत नाही काय करायला. मग आमच्या दृष्टिकोनातनं ती भावना देहाला हानिकारक आहे. कारण भावनांमध्ये आता पुढचा जो भाग आहे, भावना कधीही केमिकल एलिमेंट्स मध्ये बदलतात आणि त्याच्यामुळे आपल्या देहावर इफेक्ट होतो. जसं मी आधी म्हटलं होतं की जेवण खाण आपण खाल्लं की आपल्या रक्तात भात पोळी नसतं, त्याच्यातले क्षार काढून घेतलेले जातात आणि ते क्षार जाऊन रक्तात मिसळतात. तसं इमोशन म्हणजे भावनांमध्ये सुद्धा जेव्हा आपल्याला भावना येते त्याची प्रक्रिया जेव्हा फिजिओलॉजीमध्ये बदलते तेव्हा त्याच्यातनं केमिकल्स रिलीज होतात आणि त्या केमिकल्समुळे आपला देह त्याच्यावर ऍक्ट होतो. भावनांचं महत्व काय? पहिलं सगळ्यात महत्वाचं की भावना आपल्याकरता गरजेचे आहेत. त्याच्याशिवाय जीवनात मजा नाही. त्याच्यामुळे जीवनात थोडी मजा येते. पण फक्त भावना जेव्हा स्मॉल डोसेस मध्ये असतील, मग छोटासा राग, छोटासा आर्ग्युमेंट, छोटंसं दुःख, छोटासा जॉय, छोटंसं सुख, मग त्याच्यात जास्त मजा येते. जर का आपल्या जीवनात भावना नसल्या तर उदाहरणार्थ मी असं बोलीन, आता मी तुमच्याशी बोलणार आहे, मी काय करणार आहे ते मी ठरवणार, मला काहीही होत नाही. भावना आपल्याकरता गरजेच्या आहेत. भावनामुळे जीवनात मजा येते, पण मजा मला दिसतच नाही माझ्या बोलण्यात. भावना मजा येते हे कुठे आहे? दुःख होतं हे कुठे आहे? भावनात दुःख होतं, भावनात मजा येते. तर जर का भावना नसल्या, त्याचं महत्व नसलं आणि ते आपल्या प्रक्रियेत नसलं तर मी तसं रोबोट सारखं बोलत राहीन, रोबोट सारखा वागेन. आता पॉइंट 3 वर जाऊ. तर मग आपल्याला सुख, दुःख, ग्रीफ, इंजरी म्हणजे काहीतरी फिजिकली लागणं, चोरी होणं आपल्या घरी, रेप होणं, ऍक्सिडेंट होणं, हे सगळे जीवनात घडत असतात आणि त्याच्यामुळे आपले भावनांवर खेळ चालू असतो. त्याच्यामुळे भावना उद्भवतात. मग त्याच्यामुळे राग येईल, द्वेष येईल, भीती वाटेल, सुख मिळेल, जे काय असेल ते. भावनांमुळे
आपल्या जीवनशैलीमध्ये बदलाव आणू शकतात. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला सोशल लेवललाही आपल्यात बदलाव येऊ शकतो. आपल्यामध्ये बदलाव म्हणजे काय, जर का मी भीतीदायक असलो तर मी घाबरत वागेन. मी जरा धीट असलो आणि मला तसं काही भीती वाटत नसली तर मी बिंदास मध्ये राहीन. म्हणजे मी एका दृष्टीने पॉझिटिव्ह राहीन, एका दृष्टीने निगेटिव्ह राहीन. तर माझ्या देहावर तो इन्फ्लुएन्स झालेला आहे. तसंच आपण जेव्हा लोक दान करताना बघतो, ज्याला आम्ही फिलॅन्थ्रॉफी म्हणतो, चॅरिटीज करतात, तर बऱ्याच वेळेला हे लक्षात येतं की ते अशा अवस्थेतनं आलेले आहेत की त्यांच्याकडे अगदीच काही नव्हतं, गोरगरीब होते आणि आता ते कोट्याधीश झालेले आहेत, म्हणून मग आता त्यांना लोकांना मदत करायची इच्छा होते. किंवा चांगल्या खानदानात आले होते, गरिबी कधी बघितली नव्हती, पण गरिबी जेव्हा त्यांनी बघितली जवळनं दुसऱ्यांची आणि त्यांची अडचणी बघितल्या, तेव्हा त्यांना वाटलं की अरे हे काय बरोबर नाही, मला भरपूर मिळालंय, माझ्याकडे भरपूर आहे, तर लोकांना द्यावं, असं म्हणून ते लोकांना मदत करतात. त्याला फिलॅन्थ्रॉफी, चॅरिटी असं म्हणतात. तसंच जर करता मला कुठल्याही पद्धतीने माझ्या घरी कोणतरी आजारी पडलेलं असतं आणि सारखे आजारी असतील, तर बरेच लोक, मुलं त्यांची डॉक्टर होतात, कारण त्यांना तो आजार समाप्त करायचा असतो. त्यांची इच्छा असते की त्या आजारावर मात हाणावं. ह्या पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या. पण अशाच जर करता कुणाला तरी सारखं मारामारी करून, वेडवाकडं करून, आई वडील त्याच्यावर सारखे ओरडतात, तू नालायक आहेस, तू युजलेस आहेस, हे आहेस, ते आहे, तो जर करता रुवावांनी तगडा झाला, तर तो एखाद्या त्या रागाच्या भरात सगळ्यांवर सूड उगवायला लागू शकेल आणि गुंडागर्दी करू शकेल. म्हणजे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह अशी दोन्ही गोष्टी होऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की आपण जेवण खाण जे काही जेवतो त्याच्यातनं सगळे क्षार येऊन रक्तात जातात. तसंच शारीरिक कुठलीही ऍक्टिव्हिटी आपण केली की ते पण असे एलिमेंट्स मध्ये जातात आणि मग आपल्या देहाला फायदा किंवा तोटा करू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्ही जर का बॉडी बिल्डिंग केलं तर मसल ऍक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होते, एखाद्या टेर पण होतात, मसल इंजरी पण होऊ शकते. तर तुम्ही किती करता, काय करता त्याच्यावर आहे, आणि अति केलं तर त्रास होऊ शकतो. मानसिक ऍक्टिव्हिटी पण तशीच आहे. तुमचं ब्रेन काम करतं, पण ब्रेन बरोबर ब्रेनला जास्त ब्लड सप्लाय लागतो, म्हणून हृदयाचा ठोका वाढतो, ब्लड प्रेशर वाढतं वगैरे, कारण त्याला ब्रेनला काम करायला, चालना द्यायला रक्त पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे. त्याच संदर्भात जेव्हा तुम्ही भावनिक होता तर भावना सुद्धा देहामध्ये केमिकल्स मध्ये बदलतात आणि मग आपल्या देहाला त्याचा इफेक्ट होतो. चांगले बॅलन्स भावना असल्या तर त्याचा फायदा होतो आणि त्या प्रपोर्शन मध्ये तुमचे इमोशनल चेंजेस कॅन इन्फ्लुएन्स पॉझिटिव्हली आणि मग त्याचा फायदा पॉझिटिव्ह होऊ शकतो आपल्याला. पण जर का आपल्याला एक्सेसिव्ह इमोशनल चेंज, म्हणजे अति राग येतो, अति भीती वाटते, अति काहीतरी त्रास होतो, तर त्याचा नेगेटिव्ह इन्फ्लुएन्स पण येतो आणि ह्याचं आपण पुढे बोलणार आहोत. फिजिओलॉजीच्या हिशोबाने जेव्हा आपल्याला काही प्रक्रिया होते, कुठलीही प्रक्रिया होते, तेव्हा आपल्या देहातलं हॉर्मोन्स रिलीज होतात आणि त्याच्यामुळे तो फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स तो ट्रिगर होतो, हे आपण बघितलंय. असे जे केमिकल्स रिलीज होतात, क्षार रिलीज होतात आणि देहामध्ये जर का साठून बसले तर ते आपल्याला हानिकारक ठरू शकतात. एका घटक्याने जमले असतील तरी आणि रोज हळूहळू वाढत गेले असले तरी, मग जर का माझ्या बरोबर कोणतरी फायटिंग केलं आणि मी रागात काहीतरी केलं, तर त्या दिवशी जे काय माझे क्षार डेव्हलप झाले ते मी जर का बाहेर काढले नाही तर त्याचा मला त्रास होऊ शकतो. किंवा रोज मला सारखं कोणतरी बोलताय, तू गाढव आहेस, तू युजलेस आहेस, तुला काही येत नाही, तू काही एकदम हे आहेस, असं सारखं बोलत गेलं तर त्याचा इफेक्ट जो असतो तो पण माझ्या देहात भिनून जातो आणि त्याचे इफेक्ट मला दिसू शकतात. आजच्या जगात भावनिक तणाव भरपूर आहे. म्हणजे ज्याला मी म्हणतो आपल्या कानाच्या मध्ये, म्हणजे मेंदूमध्ये. का मेंदूमध्ये? कारण भावनांचं जे आपण परसेप्शन करतो, जे काय स्टिम्युलस असेल, कोणतरी आलं, ए गाढव, म्हणजे मी गाढव झालो का?
पण मला जर का ते ओरडल्याने मी एकदम घाबरून गेलो, मला भीती वाटली, मी गाढव किती आहे, मी नालायक किती आहे असं मला वाटलं आणि हे माझं परसेप्शन मी तसं केलं, तर त्या दृष्टिकोनातनं माझा रिस्पॉन्स येणार आहे, माझा देह तशी प्रक्रिया करणार आहे. पण तेच मला दुसरं कोणी म्हणून हे गाढव, मी लक्षच दिलं नाही, तर मला काही प्रक्रिया होणार नाही किंवा अगदी क्षुल्लक प्रक्रिया होईल, कारण मी त्याच्याकडे लक्षच दिलेलं नाहीये. तर आपलं परसेप्शन ऑफ दॅट स्टिम्युलस जे आहे त्याच्यामुळे आपली प्रक्रिया होते. तर आपण आता मी एक उदाहरण दिलं आणि अजून एक दोन उदाहरणं देतो. मी माझ्या बॉसकडे गेलेला असताना मीटिंग मध्ये त्यांनी मला प्रमोशन दिलं नाही, तर मी तट्ट फुगाणा होऊन रागावून बिगावून अगदी जात असतो. पण माझ्या डोक्यात हे कधी येत नाही की 10 लोकांना प्रमोशन द्यायचं होतं, प्रमोशनला कन्सिडर करत होते आणि त्या 10 लोकांपैकी दुसऱ्या कुणाला दिलं, कारण त्याची कारणं वेगळी असतील. तो व्यक्ती जास्त चांगला असेल, माझ्याकडे काहीतरी दुर्गुण असतील, माझ्याकडे तेवढी ताकद नसेल, त्यांना पुढचा विचार देत असेल, मी 50 वर्षाचा आहे, त्यांना आता यंग माणूस पाहिजे, काहीही कारणं असू शकतील. आणि मग ते डिस्क्रिमिनेटरी असू दे, काही असू दे, पण त्याच्यामुळे मी राग आणि तणाव करून माझ्या देहाला त्रास देतोय. त्या बॉसला काही होत नाही, मी इकडे ताण माझ्या स्वतःवर करून घेतला तर. बरेच वेळेला पुरुष किंवा स्त्री घरच्या व्यक्तीवर राग काढतात क्षुल्लक कारणामुळे. अहो तुमचं काही लक्षच नाही हो, अगं तू स्वयंपाकच बरोबर करत नाही. अहो त्यांच्या कोवतीप्रमाणे ते स्वयंपाक करणार, तुम्ही सांभाळून घ्या ना. तुमचं लक्ष नाही म्हणजे तुम्हाला काय त्यांनी येऊन रोज कुरवाळायला पाहिजे का? बरं ते करायला लागले की तुम्ही म्हणा तसं नका करू, ते काय मजा नाही, हे फार खटखट करते तू. तर आपल्या देहाला आपण कसं वळण देतो त्याच्यावर आपल्यावर आहे, आपलं परसेप्शन कसं आहे त्याच्यावर आहे. तसंच मुलं पालकांवर रागावतात, आई मला हे टॉय पाहिजे, मला फोन पाहिजे, आणि मग आई वडिलांनी नाही म्हटलं की त्यांचा तट्ट फुगाणा होतो. पण त्यांना हे लक्षात येत नाही की आई बाबांकडे पैसे आहेत का, ते कशा करता म्हणतायत, त्याच्यामुळे मला फायदा आहे का तोटा आहे, हा काहीच विचार करत नाही. त्यांना नुसतं ते पाहिजे, नाहीतर मग तट्ट फुगाणा होणार. शाळेत मुलांना पनिशमेंट दिली की बरेच वेळेला पालक अगदी धाड 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 जाऊन कशाला तुम्ही पनिशमेंट दिली, काय केलं काय नाही, उतारा घ्यायला जातात. आणि मग जेव्हा मास्तर समजावून सांगतो की हे झालं हे झालं हे झालं, मी काय करायला पाहिजे, मग गप बसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण कुठल्या दृष्टिकोनातनं घेतो त्याच्यावर फार डिपेंडंट आहे. आपला दृष्टिकोन करेक्ट असला तर आपलं आणि त्यांचं साम्य होतं. आपला दृष्टिकोन उलटा असला तर आपलं विचारधारणी कम्प्लिटली उलटी होते आणि त्याच्यामुळे त्रास होतो. अब्यूज ॲज अ चाइल्ड, एडल्ट और एल्डर. अब्यूज म्हणजे आता मला त्याचा एक्झॅक्ट मराठी शब्द सांगता येत नाही, पण अत्याचार म्हणा एक प्रकारचा, मुलावर, एडल्टवर किंवा म्हाताऱ्या मंडळींवर. आणि हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. सेक्शुअल रिलेशनशिप मध्ये होऊ शकतो, नवरा बायकोंमध्ये होऊ शकतो, भाऊ बहिणींमध्ये होऊ शकतो आणि वयस्कर व्यक्तींवरही होऊ शकतो. तो एखाद वेळ अज्ञानामुळे होईल, इनकॅपॅसिटीमुळे होईल, किंवा तुम्हाला माहित असून तुम्ही करत असाल. आणि ह्याच्यातनं बाहेर पडण्याकरता बरेच वेळेला आपण त्या प्रोटेक्टिव्ह शील्ड खाली राहतो. उदाहरणार्थ एक मुलाला काहीतरी त्रास होत असला, तो कुठे पळून जाणार, पालकांशिवाय त्याला दुसरं काही माहित नाही, मग तो त्याच अवस्थेत राहतो. म्हातारी मंडळी, त्यांची जर का तुम्ही चांगली काळजी घेत नसाल आणि त्यांना तुच्छ समजत असाल किंवा त्यांना त्रास देत असाल किंवा त्यांचं स्ट्रगल होत असेल, तर मग त्यांनी कुठे जावं. बायको नवरा त्यांना त्रास होत असेल त्यांनी कुठे जावं. आणि मग त्याच्यामुळे ते एक प्रोटेक्टिव्ह शील्ड असं करतात आणि त्याच जीवनात सांभाळून घेतात. आणि जेव्हा केव्हा त्यांना तशी अवस्था मिळेल, जेव्हा ते बोलू शकतील, एस्पेशली मुलांच्या बाबतीत, ते मोठे झाल्यावर 25 वर्षाचे 30 वर्षाचे झाल्यावर, मग ते एखाद वेळे त्या सिच्युएशनला कॉन्फ्रंट करू शकतात, म्हणजे ते उघडकीस आणू शकतात. आणि हे एक आम्ही जे म्हणतो सर्व्हायव्हल टेक्निक आहे. जेव्हा तुम्ही एक्स्ट्रीम सिच्युएशन मध्ये असता तेव्हा सर्व्हायव्हल टेक्निक्स वापरावे लागतात.
एक लक्षात घ्या, हे आम्ही जे अत्याचार म्हणतोय ते शारीरिक, मानसिक, भावनिक किंवा आध्यात्मिक असू शकतं. आता थोडं ॲक्युपंक्चर रिलेटेड, ॲक्युपंक्चर एनर्जी बद्दल आहे, एनर्जी अँड हेल्थ बद्दल आहे, आरोग्याबद्दल आहे. तर त्याचा संदर्भ मी थोडासा देतो, कारण तो आता तुम्हाला एखादं जास्त महत्वपूर्ण वाटेल आणि समजायला एखादं सोपं जाईल. ॲक्युपंक्चर मध्ये आम्ही जेव्हा आरोग्याकडे बघतो तेव्हा आम्ही निदान करतो की आजार कुठल्या कारणामुळे असेल. तर त्याचे 4 पॉसिबिलिटीज असतात. एक शारीरिक असेल कारण, एक मानसिक असेल, एक भावनिक असेल किंवा आध्यात्मिक असेल. ऑफकोर्स जीवनात हे सगळ्या 4ही गोष्टी अगदी क्लिअरली एक शारीरिक एक मानसिक असं दिसत नाही, कॉम्बिनेशन असतात. पण मेजर काय, उदाहरणार्थ कोणीतरी धडपडलं, फ्रॅक्चर झाला वगैरे किंवा आर्थरायटिस झालं वगैरे, तर ते बऱ्याचपैकी फिजिकल मध्ये जातं. तर त्यांचा रिस्पॉन्स आमच्या दृष्टिकोनातून शारीरिक जेव्हा होतं तेव्हा आजाराची डेप्थ किंवा इंटेन्सिटी जी आहे ती माइल्ड आम्ही धरतो आणि त्याला रिकव्हरी लवकर होते आणि त्याला ट्रीटमेंट पण बऱ्यापैकी सिंपल ट्रीटमेंटने काम होतं. जेव्हा मानसिक असतो प्रॉब्लेम, आणि मानसिक म्हणजे मेंटल हेल्थ असं नका समजू, मानसिकमुळे माझं ब्लड प्रेशर वाढलं तणावामुळे, तर ते मानसिक धरलं जातं. ब्लड प्रेशर फिजिकल मध्ये एखाद वेळ येणार नाही, मानसिक मध्ये पण येऊ शकेल. तर तो डेप्थ ऑफ डिसीज किंवा आजाराचा जो इंटेन्सिटी आहे त्याला आम्ही मॉडरेट म्हणतो आणि त्याला रिकव्हर व्हायला काही महिने लागू शकतात आणि त्या ट्रीटमेंट लेवलला जास्त कठीण असतं, ट्रीटमेंट द्यायला जास्त कठीण असतं. जेव्हा भावनिक कारण असतात आजाराला, म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं म्हणजे मला खूप राग येतो पण मी कधीही दाखवत नाही, पण मी आतमध्ये दाबून ठेवलाय आणि हे मी जन्मभर केलं, तर मग आमच्या दृष्टिकोनातनं आर्थरायटिस, ब्लड प्रेशर, वेगळे वेगळे विकार होऊ शकतात. होतीलच असं नाही, पण होऊ शकतात. आणि ते जेव्हा होतात तेव्हा ते फार एकदम हाय कॅटेगरी मध्ये जातात, सिव्हिअर मध्ये जातात. तो आजार फार डिफिकल्ट असतो आणि त्याला काही महिने किंवा वर्ष लागू शकतात आणि ते त्यांना बरे करायला बरेच कठीणाई येतात. आणि जेव्हा आध्यात्मिक असतात तेव्हा तर फारच कठीण असतात. किती वेळ लागेल हे सांगता येत नाही आणि फारच सुपिरियर स्किल्स लागतात त्यांना त्याच्यातनं सुधारायला, जर कथा जमलं तर. तर आता आपण बोललो शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक. तर पण आपण त्याच्यावर खुलासा करू की शारीरिक म्हणजे काय, मानसिक म्हणजे काय. तर शारीरिक म्हणजे काय, शारीरिक म्हणजे आपल्या स्किनला ब्रेकडाऊन, कुठे मसल टेअर असेल, हाडं मोडणं, आतमध्ये आपण काहीतरी पॉइझन खाल्लं, फूड पॉइझनिंग. आता ते फूड पॉइझनिंग म्हणजे पॉइझनच घेतलं पाहिजे टिक-20 असं नाही. तुमचा आहार जो आहे तो आहार जर का तुम्हाला पचत नसेल तर तोही पॉइझन धरला जातो. किंवा आजची पोळी केली 4 दिवसांनी खाल्ली, त्याला काहीतरी फंगस आलाय, लक्षात आलं नाही, ते खाल्लं गेलं, त्याच्यामुळेही असेल. किंवा एन्व्हायरमेंटमुळे असेल, एन्व्हायरमेंटमुळे थंडी, ताप, उन्हाळा, हीट स्ट्रोक, फ्रॉस्टबाईट, या सगळ्या गोष्टी सुद्धा असू शकतील. हे सगळ्या फिजिकल मध्ये धरल्या जातात. मग मेंटल मध्ये, मानसिक मध्ये काय काय धरलं जातं, जेव्हा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम आहे किंवा डिस्ट्रॅक्शन होतो किंवा फोकस करता येत नाही किंवा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करता येत नाही किंवा तुम्हाला दुसऱ्याच्या व्ह्यू पॉइंटचा लक्षातच घेता येत नाही किंवा काळजी करायची वृत्ती आहे, ह्या थोड्या गोष्टी मी लिहिलेल्या आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या मानसिक मध्ये जातात. मग भावनिक काय आहेत ज्याच्यामुळे आजार होऊ शकतो? भीती, राग, इन्फॅच्युएशन, हेट, जेलसी, फ्रस्ट्रेशन, ऑब्सेशन, ग्रीफ, जॉय अँड व्हेरिएशन्स ऑफ ऑल दीज इमोशन्स. मग स्पिरिच्युअल मध्ये काय राहिलं? आता स्पिरिच्युअल मध्ये बहुतेक लोक स्पिरिच्युअल म्हणलं की अध्यात्म हेच धरतात. पण माझा पर्सनल आणि प्रोफेशनल ओपिनियन असं आहे, एज्युकेटेड ओपिनियन, की स्पिरिच्युअल
stimulus is not about God, but it is about instinct. Instinct म्हणजे नॅचरल आपले जर रिस्पॉन्स जातो देहाकडनं, टोटल फिलिंग्स अँड बिहेवियर अनलिंक टू इमोशन. म्हणजे आपल्याला राग यायच्या आधी, द्वेष व्हायच्या आधी आपले ते नॅचरल रिस्पॉन्स येतो. आणि ह्याच्यामुळे आपली एबिलिटी टू मॅनेज द वर्ल्ड हे चालू आहे. आणि काही गोष्टी त्याच्यातल्या आहेत की ट्रस्ट. ट्रस्ट म्हणजे काय की माझा तुमच्यावर विश्वास आहे. आता मी तुम्हाला भेटलो, मी तुम्हाला बघितलं, मला तुमचे इमोशन्स काय माहित नाही, तुमची वृत्ती काय माहित नाही, पण कुठेतरी मला वाटलं की या व्यक्तीवर आपण भरोसा ठेवता येईल. मोस्ट कॉमन इन मॅरेज. आपण मुलीला 1-2 तास, 4 तास, 8 तास, कधी कधी आजकाल 6 महिने भेटतो, बघतो, बोलतो, पण कुठेतरी तुमचा तो विश्वास होतो की आपलं जमणार आहे, आपल्याला ह्या रिलेशनशिप मध्ये जमू शकेल, म्हणून मग तुम्ही पुढे जाता. अनकंडिशनल लव्ह. अनकंडिशनल लव्ह म्हणजे काहीही झालं तरी प्रेम थांबत नाही. आणि ह्याला मी एकमेव उदाहरण कॉन्स्टंटली देतो की आईचं प्रेम मुलावर, नवऱ्यावर नाही, मुलावर. काहीही झालं तरी ते मुलाला वाचवायचा प्रयत्न करतात, त्यांची काळजी करत असतात आखे दम तक. त्याला मी अनकंडिशनल लव्ह म्हणतो. आणि त्यांची अपेक्षा काही नसते. आणि हे सगळं शिकवलं जात नाही, हे इमोशन मध्ये येत नाही, काही नाही, हे नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. मग त्याच्यात बाकीचे मी लिस्ट केलेले आहेत, काही गोष्टी करेक्ट असतील माझ्या मते, जे आहे ते मी लिस्ट केलेलं आहे. बिलॉंगिंग, मदरिंग, फ्रेंडशिप, दोस्ती, मैत्री असणं. माझा हा खास मित्र आहे. हा मित्र खास का झाला, बाकीचे का नाही? त्यांच्याबरोबर मी काय अगदी काय मानसिक आणि भावनिक कुठे काय लिंक केली नाहीये, पण तो आत्मविश्वास असतो की अरे हा मला गरजेचा असताना मदत करेल आणि मला त्याला मदत करायला आवडेल. कंपॅशन, एम्पथी, सिंपथी, प्रोटेक्टिव्ह ॲटिट्यूड. बऱ्याच वेळेला आपण बघतो की पिक्चर मध्ये बघतो की एक धट्टाकट्टा मुलगा बसलेला आहे आणि कोणाचे कुठल्या छेडछाड मुलीला होतीये, त्याच्या मुलीची ओळख नसते, काही नसते, पण दादा ते बघवत नाही म्हणून तो जाऊन तिला वाचवतो. ह्याला प्रोटेक्टिव्ह ॲटिट्यूड म्हणतो. शांतता, पीस ऑफ माइंड, ती माझ्या मते एक स्पिरिच्युअल क्वालिटी आहे. ओके. आणि ह्याचा आणि देवाचा काही संबंध नाही. तर स्पिरिच्युअलिटी मध्ये तो भाग पण असेल, पण हा भाग माझ्या मते महत्वाचा आहे. आणि ट्रस्ट कुणाचा गेला, आता माझा तुमच्यावरचा विश्वास गेला, तर हा फार मोठा अपघात आहे माझ्या जीवनात. कारण त्याच्यामुळे मग मी ज्याच्यामुळे तुमच्यावर ट्रस्ट केला, विश्वास केला, तो विश्वासच गेला, तर मग पुढे कुणावर विश्वास ठेवू, असा मोठा प्रश्न येतो. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि त्या फार मोठ्या पातळीवर आहेत, इमोशन पेक्षाही जास्त, असं माझं मत. तर इमोशनचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्याच्यात आमच्या लक्षात आलं की थोडं लिमिटेशन आहेत. एक जर्मन स्टडी काही 31 वर्षापूर्वी मी वाचलेलं सांगतोय की त्यांनी शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक ऍक्टिव्हिटीज चा मापमोज करायचा विचार केला. सायंटिफिक स्टडी. तर त्यांनी फिजिकल ऍक्टिव्हिटीजचा हिशोब केला आणि त्यांच्या लक्षात आलं की दर व्यक्तीला X युनिट्स पर आवर पर पर्सन असं तो हिशोब आहे. ते X युनिट्स मला वेगळा असेल, तुम्हाला वेगळा असेल, अजून तिसऱ्याला वेगळा असेल, पण तो तुमच्या बाबतीत तो कॉन्स्टंट राहतोय. कुठलीही शारीरिक काम करायला सांगितलं की तो X युनिटच्या हिशोबानेच तो बर्नआउट करतोय पर आवर. मग जेव्हा त्याच लोकांना त्यांनी मेंटल कामं दिली आणि त्याच्यात त्यांनी प्रेशर दिलं नाही, काही नाही, की नुसतं तुम्ही ही गोष्ट करा, जसं जमेल तसं करा, आणि त्यांच्या लक्षात आलं की मानसिक जेव्हा कामं दिली, इंटेलेक्च्युअल, कॉन्सन्ट्रेशन वगैरे वगैरे, आणि त्याच्यात लेवल्स दिले त्यांनी, सोपे दिले, जरा कठीण दिले, अजून कठीण दिले वगैरे, तर त्यांच्या लक्षात आलं की जसं तुम्ही कठीण गोष्टी करायला लागता तसं तुमची एनर्जी कन्झम्पशन किंवा एक्सपेंडिचर 4 ते 14x म्हणजे 4 ते 14p पर आवर ह्या हिशोबाने होते. आता हे जेव्हा बघतो तेव्हा लक्षात येतं की अरे, म्हणजे तुम्ही मानसिक काम करत असता तर भरपूर एनर्जी घालवता. मग हे आपल्याला लाईफस्टाईल मध्ये कसं दिसतं आणि खरंच आहे का? आणि ह्याचं 2-4 पटकन आपण उदाहरणं घेऊ.
तुम्ही जर का ऑफिसमध्ये काम करत बसलेले आहात, कम्प्युटरवर काम करताय, तुमच्या लक्षात येईल की तुम्ही 3-4 तास सलग काम केलं तर एकदम भूक लागते, कडाक्याची भूक लागू शकते. अहो पण तुम्ही काय हल्ला नाहीत, काय नाही, नुसतं मेंदूचं काम केलं, पोटाचं थोडं काम केलं, पण लागते हे खरं आहे. ती वेळ झाली म्हणून नाही, भूक लागते. तसंच कॉन्फरन्स मध्ये एसी रूम आहे, 12-15 लोक टॉप एक्झिक्युटिव्ह मीटिंग मध्ये बसलेले आहेत, आराम खुर्च्या आहेत, सगळं आराम आहे, बोटही हलवत नाही आहेत, नुसता विचार करतायत. 1.5-2 तासांनी त्यांना थकवा येतो. शाळेतली मुलं, कॉलेजची मुलं पाऊण तास 1 तासचं लेक्चर झाले की थकतात. का बाबा? हल्ले नाही आहात, नुसतं तुम्ही विचार करताय, पण ते मानसिक लेवल ऑफ एनर्जी बर्नआउट एवढी असल्यामुळे तेव्हा मग थकवा येतो. मग ते इमोशनल कडे गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की भावनिक कॅल्क्युलेशन करायला त्यांना स्टँडर्डायझेशनच करता येत नाही, कारण भावना, मला जी भावना होतीये ती दुसऱ्याला होतीये का नाही हे कळणार कसं? त्याला काही टूल नाहीये सायंटिफिक मासमोप करायला. मग हा डेटा मी घेऊन आमच्या ॲक्युपंक्चरच्या दृष्टिकोनातून जेव्हा बघितलं आणि मगाशी तुम्हाला जे ॲक्युपंक्चरचे आजार आणि विकार आणि शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक लेवलचे दाखवले, त्याच्यात आमच्या लक्षात आलं की भावनांमुळे देहावर डॅमेज जास्त होतो आणि त्याला ट्रीटमेंट द्यायची झाली तर तो हळूहळू गुण देतो आणि बराच वेळ लागतो, आणि हे आम्हाला माहिती आहे, आणि त्याच्याकरता फार कौशल्य लागतं. हे सगळं आम्हाला माहिती आहे. म्हणजे ते जास्त उच्च दर्जाचा आजार आहे, हायर लेवल ऑफ डिफिकल्टी. मग त्याच्यामुळे आम्ही एक अंदाज घेतलेला आहे की त्याच्यात एनर्जी लॉस जास्त असावा, आणि ते माझ्या विचाराप्रमाणे मी जे एस्टिमेट केलंय की इमोशनल जेव्हा तुम्ही त्याला हिशोब मोजमापणी करायला जाता तेव्हा ते 4 ते 14 एम असेल. एम म्हणजे मानसिक, मेंटल लेवल. म्हणजे उदाहरणार्थ 4 ते 14 एम हे ई असलं तर त्याचं एक्झॅक्ट ट्रान्सलेशन होतं 4 ते 14 इंटू 4 ते 14 पी. म्हणजे मग लक्षात येतं की फिजिकल ऍक्टिव्हिटी, शारीरिक कामापेक्षा भावनिक हे किती एनर्जी मध्ये लॉस होतो. आणि म्हणून मग लक्षात येतं की जर कथा कोणाला तरी जबरदस्त भीती बसली, एकदम, मुलगा असू दे, पुरुष असू दे, कोणी असू, कधी कधी मुततात. का मुततात बाबा? ते फिजिकली जास्त काम केलं तर मुतत नाहीत, पण ही भीती एवढी असते की ते एवढं एकदम त्यांची एनर्जी झटक्यात ड्रेन होते की ते होतं. किंवा कुणाला तरी अति एकदम त्रास झाला तर एखाद्याला हार्ट अटॅक येतो. एकदम कशाला हार्ट अटॅक येतो बाबा? कारण ती एनर्जी लॉस एवढी होते की त्यांना ते झेपत नाही. आणि जेव्हा तुम्ही अध्यात्माकडे जाता, आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल क्वालिटी, जे मी ट्रस्ट आणि हे सगळं मगाशी लिस्ट केलं, त्याच्यात मला पण हिशोब देता येत नाही की त्याचा डॅमेज किती असेल, पण भावनांपेक्षा जास्त आहे असा माझा नक्कीच दावा आहे. आता आपण पुढे जाऊन जरा भावनांबद्दल बोलतोय तर थोडं पुढे जाऊन बघू. जनरली माझ्या लक्षात आलेलं आहे की भारतातली लोक आणि बरेचसे ट्रायबल्स म्हणजे आदिवासी लोक जगभर ते आध्यात्मिक लेवलला बरेच उच्च दर्जाचे आहेत असं मी म्हणतो. हे का म्हणतो? कारण लक्षात येतं की त्यांना फंडामेंटल क्वालिटी जी आहे त्यांच्याकडे, बेसिक आध्यात्मिक क्वालिटी, ती त्यांच्यात आहेच. मग ती आहे म्हणजे आपल्याला उदाहरणात कसं दिसतं की आपल्याला लक्षात येतं की तुम्ही आदिवासीच्या प्रांतात आहात आणि तुम्हाला पाण्याची गरज आहे, तुम्ही तिकडे घरात गेलात तर तुम्हाला पाणी मिळतं. नुसतं पाणी मिळत नाही, ते विचारतात तुम्ही कुठे जाणार आहात, काय करणार, तुम्हाला जेवायला देऊ का. त्यांच्याकडे 2च घास असतील तर त्यातले 1 घास काढून तुम्हाला देतील. हे जगभर तसं आहे. आणि त्यांची जेवढी काळजी करता येईल तेवढं काळजी करतील. ते तुम्हाला देव मानतात, कारण आपल्याकडे तर जास्तच आहे. अतिथी देव भव असल्यामुळे त्यांना त्याच्यात सुख मिळतं आणि ते आपली भाकरी शेअर करण्यात त्यांना बरं वाटतं. हिस्ट्रीमध्ये लक्षात आलेलं आहे की हे आध्यात्मिक वृत्ती जी आहे
ती लोकांची आध्यात्मिक वृत्ती असल्यामुळे त्यांना वीक, गाढव असे समजले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे मग त्यांच्यावर वेगळे वेगळे प्रकारचे लढाई, इन्व्हेजन्स आणि ट्रेड म्हणजे बिझनेस मध्ये त्यांच्यावर मात झालेली आहे. तर आता आपण जगातले वेगळे वेगळे उदाहरणं घेऊ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये की असं कुठे कुठे घडलेलं आहे. अमेरिकन इंडियन्स म्हणजे रेड इंडियन्स, ते भरपूर फ्रेंडली होते, दोस्ती करायला येत होते, पण त्यांना तुम्ही कत्तल केलं. तुम्हाला नुसतं तुमचा लँड पाहिजे होता आणि टेरिटोरियल गेन्स, तुम्हाला त्यांच्यावर मात करायची होती. इंकाज अँड मायन्स, मेक्सिको आणि ग्वाटेमाला आणि तिकडच्या साऊथ अमेरिकेच्या देशामध्ये त्यांना स्पॅनिशनी जाऊन कत्तल केली, कारण नुसतं त्यांना ते त्यांची वेल्थ म्हणजे रिचेस, सोनं नाणं पाहिजे होतं म्हणून. इजिप्तमध्ये जे बहुतेक एकदम त्यांची रिचनेस होता, त्यांच्याकडे भरपूर वेल्थ होती, ते रोमन्सना पाहिजे होती म्हणून त्यांनी जाऊन तिकडे त्यांचं सगळं लुटलं, त्यांची सोफिस्टिकेटेड लाईफ ते काबूमध्ये घ्यायला. चायनीज जे बऱ्यापैकी ऍडव्हान्स होते त्यांना अब्यूज केलं, त्यांना कॉन्कर केलं आणि कॉलोनाइज केलं, ओपियम वॉर्स तयार केले वगैरे, बरंच हिस्ट्रीमध्ये खूप आहे, आपण त्यात जायला नको. द ॲबरिजिनीज ऑफ ऑस्ट्रेलियातले जे ट्रायबल होते त्यांना अगदी कत्तल करून लँड घेतलेला आहे. सो मच सो दॅट एक 10-15 वर्षापूर्वी गव्हर्नमेंटनी शेवटी पोझिशन घेतली की आपण त्याच्याबद्दल माफी मागायला हरकत नाही, कारण खरंच अत्याचार झालेला आहे, खरंच जस्टिस झालेलं नाहीये. आता ते भारताच्या दृष्टिकोनातून जेव्हा बघायचं की भारतीय सीनमध्ये काय काय घडलं. आपण ब्रिटिशांना ट्रेड करता परमिशन दिली, त्यांनी काय केलं, त्यांनी आपल्याला कॉलोनाइज केलं आणि त्यांनी आपल्याला नागडं केलं, सगळं लुटून घेऊन गेले, इन्क्लुडिंग ख्रिश्चन धर्म आणून लोकांना ख्रिश्चन बनवले. आपण पोर्तुगीजांबरोबर ट्रेडिंग केलं, त्यांनी येऊन काय केलं, परत कॉलोनाइज केलं आणि आपल्या लोकांना परत ख्रिश्चन बनवलं, आणि ख्रिश्चन नाही बनता तर मारतो, असं गोवामध्ये झालेलं आहे. आपण डच म्हणजे नेदरलँड वाल्यांची लढाई केली आणि त्यांना हरवलं मार्तन वर्मानी केरळामध्ये, आणि ते परत कधीच आले नाहीत. आता एखाद वेळे असं झालं असेल की डच, पोर्चुगीज आणि ब्रिटिशच्या आधी आले आणि त्यांच्याशी आपण लढाई करून हरवल्यामुळे ब्रिटिश आणि पोर्चुगीज आम्ही लढाई नाही करणार, आम्ही ट्रेडला करणार, असं करून त्यांनी पळवाट काढली असेल का हे मला माहित नाही, हा माझा अंदाज आहे. आपण मोहम्मद गझनीला कित्येक वेळेला हरवलं आणि त्याचं जीवनदान देऊन त्याला सोडून दिलं, पण शेवटी तो प्रयत्न करत 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 शेवटी आपल्या भारतीय राजाला हरवलं, आणि जेव्हा हरवल्यानंतर पहिलं काम त्यांनी केलं म्हणजे त्याला आंधळा केलं आणि त्याचं संपूर्ण राज्य लुटून गेला. मुसलमानांनी आपल्याकडे मात करून भारतात भरपूर जिंकून लोकांना मुसलमान बनवायचं, आणि अगदी सोपा निरोप होता, तुम्ही मुसलमान बना किंवा हिंदू म्हणून मरा. आणि हे भारतभर भरपूर झालेलं आहे, जास्त नॉर्थ इंडियामध्ये. भारताने कुठल्याही देशावर कब्जा केला नाहीये, त्यांनी दुसऱ्या देशांना मदत करायचा प्रयत्न केलेला आहे कालोनकाली, आत्ताच नाही, कालोनकाली. कुठलीही देशाचे असो, कुठलंही राज्य असो, आणि ते आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे. हिंदू धर्म आपला साऊथ ईस्ट एशियामध्ये पोचला आणि तिकडे मोठमोठे देवळं, काही देवळं आपल्यापेक्षाही मोठी असतील, म्हणजे उदाहरणार्थ अंकोरवाट आणि जावा सुमत्राचे आत्ता ते उघडकीस येणारं ते देऊळ आहे, ही देवळं कितीतरी मोठी आहेत, म्हणजे त्याचा अर्थ झाला की तिकडे हिंदू संस्कृती होती. भारताने लोकांना कधीही गरज असताना त्यांची मदत केलेली आहे. मग ते पाकिस्तान मधनं सगळे शरणागती आलेले आपली लोक असो, किंवा बांगलादेश मधनं लोक आलेली असो, किंवा पारसीज असो. पारसीजचं आता उदाहरण मी देणारच आहे. झोरास्ट्रियन्स, त्यांचं एक्झॅक्ट नाव झोरास्ट्रियन्स आहे, पारसीज
उदवाडाला येऊन गुजरातमध्ये तिकडच्या राजाशी भेटले. त्या राजाने त्यांना विचारलं की आम्ही तुम्हाला शरण दिलं तर तुम्ही इकडे कसे राहणार? ते म्हणाले आम्ही तुमच्या दुधात साखर मिळून मिक्स होऊन राहू. आता हे काय सुंदर उदाहरण आहे बघा, की साखरेसारखं दुधामध्ये मिक्स होऊन तुमच्या मध्ये राहू. आणि ती जी त्यांनी वचन दिलेलं होतं त्यांच्या पहिल्या पारसी माणसांनी, झोरास्ट्रियननी, ते आजपर्यंत पाळत आलेत. आज पण लक्षात येईल, ते भरपूर कष्ट करतात, सक्सेस आहे त्यांना, देशभर त्यांना भरपूर पोझिशन ऑफ पॉवर आहे, पण ते कुठलाही भाग तो पॉवरचा भारताच्या हिताकरताच वापरतात. मग तुम्ही टाटा बघा, बिर्ला टाटा बघा, वाडिया बघा, मग होमी बाबा बघा, जे कोण कुठलेही पारसी असतील, यांनी देशाकरता भलंच केलेलं आहे. आणि आता मी इंग्लिश मध्ये वाचतो, पण वी ओ देम अ लॉट. आपण खरंच त्यांच्या करता आपण मान ठेवून हे केलं पाहिजे. पण तसंच त्यांना पण वाटतं की दे ओ अस अ लॉट. का? कारण ते जेव्हा शरण आले तेव्हा आपण त्यांना छत्री खाली घेतलं. आणि त्याला मी म्हणतो दिस इज स्पिरिच्युअलिटी ऍट इट्स बेस्ट. ही जी स्पिरिच्युअल क्वालिटी आहे, ह्याच्यात अध्यात्म आलेलं नाहीये, पण ही स्पिरिच्युअल क्वालिटी आहे की तुम्ही मदरिंग केलं, तुम्ही केअरिंग केलं, तुम्ही कंपॅशन दाखवली आणि त्यांना सांभाळून घेतलं, त्यांना राहायला जागा दिली. ही स्पिरिच्युअलिटी ऍट इट्स बेस्ट. ह्याच उलट बघितलं तर ब्रिटिशांनाही आपण आपलं ट्रेड करायला या म्हणून सांगितलं, पण त्यांनी काय केलं? त्यांनी लूटमार केली पुढचे 200 वर्षात. अशीच कहाणी आहे पाकिस्तान मधलं, ईस्ट पाकिस्तानचं. ईस्ट पाकिस्तान जेव्हा लढाईमध्ये होतं 1970-71, बांगलादेश व्हायच्या आधी, कितीतरी लोक त्यांचे त्रास होत होते म्हणून ते पळून सुटले होते बांगलादेश, पाकिस्तान सोडून. आणि भारताने शरण त्यांना घेतलं, त्यांची मदत केली, त्यांना खायला प्यायला घेतलं. आणि तेव्हा कित्येक कोट्याने लोक येत होते, म्हणजे असं काही एक दोघे आले असं नव्हतं. जेव्हा आपण ईस्ट पाकिस्तानला लिबरेट करून त्याला बांगलादेश बनलं, नवीन देश, हे सगळे काही परत गेले नाहीत. काही लोक भारतातच राहिले, कारण त्यांच्या लक्षात आलं की त्यांना आपण इकडे राहिलेलं बरं वाटतंय. आपण त्यांना गुड फेथ मध्ये ऍक्सेप्ट केलं. पण त्याच्यातले काही रोग एलिमेंट जे असतात, कुठेही गेलं तरी काहीतरी एक बोट वाकडं असतं, तसं कुठे रोग एलिमेंट असतात, त्यांनी त्याचं नाव खराब करायला सुरुवात केली. आणि मग हे प्रिव्हिलेजेस द्यायचे का नाही ह्याच्यावर विचार करण्याचा प्रश्न पडायला लागला. असंच आपण ते रोहिंग्या रेफ्युजीजचं बघितलं. ते पहिल्यांदा जेव्हा आले तेव्हा आपण त्यांना वेलकम केलं, या म्हटलं, अरे तिकडे इकडे शरणागती करताय ना, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा ते उलट सुलट वागायला लागले, गैरफायदा करायला लागले, तेव्हा मग आपण त्यांचा दृष्टिकोन बघून आपण आपली प्रक्रिया पण बदलली. आणि आपली प्रक्रिया बदलली की ते त्रास व्हायला लागला त्यांना. हे आता मला सांगायला फार गर्व वाटतंय की पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले प्राईम मिनिस्टर आपले, जेव्हा ज्यूजचा इस्रायल स्थापन झाला 1948 मध्ये, तेव्हा भारतात भरपूर इस्रायली राहत होते कैक सालापासून, म्हणजे 500, 1000, 1500 वर्षापासून असतील. तर जवाहरलाल नेहरूंनी इस्रायली एम्बसी थ्रू सगळ्या ज्यूइश लोकांना जे भारतात राहत होते त्यांना आश्वासन दिलं की अहो तुम्ही समजून घ्या, तुमचं जीवन इकडे राहिलेले आहात, तुम्हाला तिकडे जाऊन हिब्रू शिकणं, हे करणं, सगळं बदलाव होणार आहे. तर तुम्हाला तिकडे जाऊन 1-2-3 वर्ष जाऊन बघा, तुम्हाला तिकडे आवडलं, तुमचं सगळं ठीकठाक चाललं, तुम्ही खुशीत असाल तर तुम्ही तिकडे राहा. पण तुम्हाला वाटलं की तुम्ही परत भारतात यावं आणि भारतच बरा आहे तुमच्याकरता, तुमच्या सवयीनुसार, तर तुम्ही परत आलात तर आम्ही तुम्हाला वेलकम करू, आम्ही तुम्हाला हाकलून देणार नाही. हे एवढं मानसिक शांतता जी होती त्या लोकांना, की हा देश सोडून जात असताना नेहरू सारख्या माणसाने देशातनं आपल्याला एवढा फ्रीडम दिलाय
ते त्या सगळ्या ज्यूइश कम्युनिटीला, इस्रायल देशाला एवढं भासलं की ते आज सुद्धा कुठलाही भारतीय माणूस इस्रायल मध्ये गेला तर त्याला स्पेशल प्रिव्हिलेजेस दिले जातात, एका मित्रासारखं वागवलं जातं. आणि हे मला माझ्या एका मित्राने पर्सनल स्टोरी, त्याचा एक्सपिरियन्स सांगितला आणि त्याचं कारणही त्यांनी असं सांगितलं, म्हणून मी हे तुम्हाला आता इकडे सांगू शकतो. अगेन, दिस इज स्पिरिच्युअलिटी ॲट इट्स बेस्ट. बिलॉंगिंग, मदरिंग अँड सिक्युरिटी. हे नेहरूने केलं, चांगली गोष्ट केली, फार उत्कृष्ट केलं. आता समरीमध्ये काय सांगायचं की आपण आता काय काय अभ्यास केला. इमोशन्स म्हणजे भावनांची गरज आहे, भावनांचा देहावर काय इफेक्ट होतो ते बघितलं. आपण ह्याच्यावर महत्वाने बोललो की भावनांमुळे जे काय केमिकल्स रिलीज होतात ते आपण देहातनं काढून टाकायचा प्रयत्न केला पाहिजे. काढला नाही तर तो दुर्गुण राहील आणि त्रास होऊ शकेल. आपण बऱ्यापैकी एनर्जिक गेस्टिमेशन म्हणजे अंदाज भावनांचा काय आहे त्याच्यावर केलं आणि त्याच्याकरता आपण संदर्भ वापरला ॲक्युपंक्चर, भावना आणि आजार, आणि त्याचं तालमेल घेऊन आपण ते त्याच्यावर बोललो. आता हेल्थ बेनिफिट टाइम मध्ये आपण भावनांबद्दल बरंच काय काय बोललोय. भावनांचा अंदाज घेतलेला आहे, भावनांचा अंडरस्टँडिंग आलेला आहे, भावनांमुळे आपल्यात क्षार बदलतात आणि त्याच्यामुळे आपल्या देहावर इफेक्ट होतो हे लक्षात आलेलं आहे. हे सगळं समजून घेतल्यावर आपल्याला हळूहळू आपल्या भावनांवर कंट्रोल, आपल्या भावनांचा फायदा कसा करून घेता येईल ह्याच्यावर लक्ष द्या. आणि ते जर का तुम्ही करायला लागलात हळूहळू हळू तर तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे दिशा जाईल. शेवटी थोडं माझ्याबद्दल. मी आनंद बापट, ॲक्युपंक्चरिस्ट, निसर्गोपचार तज्ञ. पुण्यात क्लिनिक आहे. सायंटिफिक सूर्यनमस्कार अकॅडमी मधनं सूर्यनमस्कार शिकवतो. 8 तास लागतात आम्हाला शिकवायला. 70 लेवल्स ऑफ डिफिकल्टी आहेत सूर्यनमस्कार मध्ये. सायंटिफिक निसर्गोपचार करायचा प्रयत्न चालू आहे. निसर्गोपचाराला सायन्सशी जोडण्याचा प्रयत्न. शिवांबूचा तज्ञ असल्यामुळे शिवांबूचा प्रचार करू इच्छित आहोत आणि गेले 5-7 वर्षापासून आमचं ऑनलाईन क्लिनिक चालू आहे, ज्याच्यात लोक जगभरात आम्हाला प्रश्न विचारतात आणि आम्ही प्रयत्न करतो की त्यांची मदत करायची. आणि आता तुमच्या समोर ही व्हिडिओ सिरीज आणलेली आहे. ही व्हिडिओ सिरीजचं कारण म्हणजे मी 4 तासाचं पुण्या आणि या भागात लेक्चर देतो, 4 तासाचं कॉर्पोरेट्स, मोठ्या ग्रुप्सना. तर त्याचाच भाग व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रसारित करून तुमचा फायदा व्हावा या हेतूने करतोय. आजच्या ह्याच्यामुळे तुम्हाला, आजच्या माहितीमुळे तुम्हाला फायदा व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि आता मी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद. नमस्कार. स्वतःला निरोगी व्यक्ती म्हणून विकसित करण्याची ही मालिका 12 ते 15 भागांची आहे. ही मालिका आपले आरोग्य वर्धित करण्यासाठी आमच्या ऑनलाईन शिक्षण आणि सहाय्य सेवांच्या माध्यमातून शिक्षण, मार्गदर्शन आणि समर्थन प्रदान करेल. आम्ही ईमेलवरील सर्व प्रश्नांचे स्वागत करतो. हेल्थ सायरन सेवा ऑफर आणि आमच्याशी कसे कनेक्ट करावे याबद्दल संक्षिप्त माहिती. Download app Health Siren for all health solutions at your doorstep.